UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संजय राऊतांना राज्यात उद्रेक करून दंगली घडवायच्या आहेत। सामना वर्तमानपत्र दाखवत नारायण राणेंचा गंभीर आरोप, तर संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्याची राणेंची मागणी। पवार 83 वर्षांचे झाले तरी मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाही। नारायण राणेंचा पवारांवर हल्लाबोल, तर शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद, राणेंची टीका। उद्धव ठाकरेंनाच आता गेट आउट करण्याची वेळ आली आहे। शिवद्रोह्यांना गेट आउट करा या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर नारायण राणेंचा प्रत्युत्तर। जोडे कसले मारता, हिम्मत असेल तर समोर या। महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरून अजित पवार यांचं आव्हान, तर विरोधक रडीचा डाव खेळतायत अशी टीका। देवेंद्र फडणवीसांचा इतिहास वेगळा, फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी आणि औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन, संजय राऊतांचा हल्लाबोल। शिवरायांनी दोनदा सुरत तुटली, सुरतमधील व्यापाऱ्यांचा पैसा ईस्ट इंडिया कंपनीला जात असल्यामुळे शिवरायांनी राष्ट्रहितासाठी सुरत तुटली, संजय राऊतांचा फडणवीसांना प्रत्युत्तर। फडणवीसांनी शिवरायांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केलेत, जितेंद्र आव्हाडांची फडणवीसांवर टीका, तर विरोधकांचे टार्गेट देवेंद्र फडणवीस, दरेकरांचा पलटवार। मीडिया दूर गेला की फडणवीसांचे आमदार मला भेटतात, फडणवीस किती द्वेष करतात हे त्यांचे आमदार मला सांगतात। मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा, तर मनोज जरांगे फक्त फडणवीसांनाच टार्गेट करतात, बावनकुळेंची टीका। जनसन्मान यात्रेमधून अजितदादांचं बारामतीमध्ये शक्ती प्रदर्शन, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लावलेल्या बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। कुणाला काहीही बोलू द्या, आपल्याला भोकं पडत नाहीत, सकाळी लवकर उठतो हा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला या सुप्रिया सुळेंच्या टोल्यानंतर अजित पवारांचं प्रत्युत्तर। शरद पवारांचा आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौरा, पवारांच्या स्वागताला समरजित घाटगे यांचीही हजेरी। समरजित घाटगे उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच मंचावर, तर माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं मी खपवून घेणार नाही, रामराजेंच्या नाराजीनंतर अजित पवारांचा रणजित नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंना अप्रत्यक्ष इशारा। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या, ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका, बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यामुळे अपमान झाल्याचा होता आरोप। आमदार नितेश राणेंच्या विरोधात अहमदनगरमध्ये 2 ठिकाणी गुन्हे दाखल, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा, तोपखाना आणि श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजपकडून पक्षप्रवेशाबाबत मला कुठलाही प्रतिसाद नाही, काही दिवस वाट पाहणार, अन्यथा पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार, खडसेंकडून भूमिका स्पष्ट, तर शरद पवारांनी राजीनामा स्वीकारला नाही असंही स्पष्टीकरण। एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी काम केलं, खडसे भाजपमध्येच राहतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आनंदाचा शिधा, कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा, गणेशोत्सवाच्या निमित्तानं जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा, अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती। मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, गेल्या 24 तासांमध्ये 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली, मराठवाड्यामध्ये 284 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद। अमरावतीमध्ये चिकनपेक्षा कोथिंबीर महाग, 1 किलो कोथिंबीरीला तब्बल 400 रुपये किलो दर, पावसामुळे भाजीपाला महागल्यानं दरांमध्ये वाढ। वाशिमच्या शेलू बाजार परिसरामधील अडाण नदीमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण वाहून गेला, तर नांदेडमध्ये आसरा नदीमध्ये पुरातून नदी ओलांडणारा व्यक्ती वाहून गेलाय। एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक, मुंबईमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं, मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।